पहिल्यांदा करतो। सातत्याने सारखं बोललं जातं की चंदगडचा विकास झाला नाही आहे, याला खरं कारणीभूत किंवा जबाबदार कोण आहे? अर्थातच राज्यकर्ते, राजकारणी, कारण हा ब्रॉड ॲस्पेक्ट असतो विकास, भागाचा विकास ज्यावेळी म्हटला जातो। दुर्गम भाग हा असा उल्लेख केला जातो सातत्याने। दुर्गम सोबत मागास पण उल्लेख केला जातो। मी पर्टिक्युलरली सांगतो तुम्हाला, तुम्ही विकिपीडियाला जा किंवा गुगलवर टाका चंदगड, चंदगड हा अतिशय दुर्गम व मागास भाग आहे। मागास का? मागास म्हणण्याजोगे या भागामध्ये काहीच नाही आहे, उलट नंदनवन आहे माझा चंदगड। असं अख्खं, मी तर जग फिरलेलो आहे, अख्खं जगाचं सोडून द्या, महाराष्ट्रापुरतं जरी बोलायचं झालं तर अख्ख्या महाराष्ट्रात चंदगड सारखा निसर्गरम्य तालुका हा कुठलाही नाही आहे, कुठलाही नाही आहे, मी छाती ठोकपणे सांगू शकतो। तरी आज त्यावेळी मागास म्हटलं जातं, ही एक मोठी शोकांतिका आहे। आणि ते मागास का म्हटलं जातं? कारण इथं कुठल्याही सुविधा आल्या नाही। मागासचा अर्थ काय असतो? सुविधा नसलेला। मागास म्हणजे सुविधा नसलेला। इथं सुविधाच नाही, साधी हॉस्पिटलची सुविधा नाही आहे, ती तर मूलभूत गरज नसून तो हक्क आहे प्रत्येकाचा। काही झालं तर थेट कोल्हापूर किंवा बेळगावला जावं लागतं। कोल्हापूर, बेळगाव, गडिंग्लज, अर्थात आपल्या इथं हा दुर्गम भाग असल्यामुळे, झाडी झुडपं जास्त असल्यामुळे इथं विंचू चावणं, साप चावणं असे सुद्धा प्रकार बरेचसे घडतात, बरेच घडतात। त्यासाठी तुमचं काय पाऊल असेल या सगळ्यासाठी? तर त्यात ते प्रकार जे घडतात त्याच्यामुळे कित्येक वेळा कसं झालेलं आहे की हॉस्पिटलला पोचेपर्यंत एकेकाचा मृत्यू झालेला आहे। तेच जर का हॉस्पिटल जवळ झालं असतं तर ती व्यक्ती वाचली असती। अर्थातच माझं पहिलं जर का काय असेल काम, तर इथं सुसज्ज असं MD लेवलचे डॉक्टर्स असलेले हॉस्पिटल आणणं, नंबर 1। नंबर 2 उद्योग, कारण रोजगार हा माझा मेन फोकस आहे। थोडक्यात बोलायचं झालं तर माझं एक स्पष्ट विजन आहे, प्रत्येक कुटुंबाला सुखी बनवणं। प्रत्येक कुटुंब सुखी कधी बनेल मला वाटतंय, आपण सर्वजण छोटे मोठे शेतकरी आहोत, शेतीवर आपण पोट भरू शकतो, पण प्रगती होत नाही, मोठी प्रगती होत नाही। तर पोट भरून पुढं प्रगतीला जायचं असलं तर एक छोटा मोठा उद्योगधंदा किंवा नोकरी लागते, आणि ती नोकरी किंवा उद्योगधंदा त्याच वेळी येऊ शकतो ज्यावेळी उद्योग येतील। आणि ते उद्योगधंद्यांना पर्यटनासाठी कितीतरी उपयुक्त असा माझा हा भाग आहे चंदगड तालुका। सांगितलं स्वतःच तुम्हाला, निसर्गरम्य असा हा तालुका आहे। पर्यटन आलं तर हॉटेलिंग येतं, हॉटेल्स आले तर ऑटोमॅटिकली कॉलेजेस येतात, त्याच्याशी रिलेटेड हे आलं आपलं इंडस्ट्री आली ती इंजिनिअरिंग, मेडिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा कॉलेजेस, ITI कॉलेजेस येतात। तुमचं हॉस्पिटल आलं की BMS, BHMS, MBBS, नर्सिंग हे कॉलेजेस येतात। कॉलेजेससुद्धा नाही आहेत आपल्याकडं, मग दुर्गम आणि मागास का म्हटलं जाणार नाही? कुठली सुविधा नाही येतं। जन्माला या, BA BCom BSc काहीतरी शिका, कुठंतरी पुणे मुंबईला जावा, नोकरी करा, आयुष्य घालवा। पण मध्यंतरी अजित पवार निवडणुकीच्या काळात आले होते, ते आता म्हणाले की 1600 कोटी आम्ही या चंदगडच्या विकासासाठी दिलाय। आता ते 1600 कोटी त्यांनी दिले, कधी दिले, कुठं दिले, कसे दिले हे त्यांनाच माहिती। कारण 1600 कोटी जरी ह्या जमिनीवर अंतरले असते ना एक एक नोट, तर अख्खा चंदगड तालुका व्यापून गेला असता, अख्खा भाग व्यापून गेला असता। सांगण्याचा उद्देश हा की एवढा विकास झाला असता। एक साधं हॉस्पिटल तुम्हाला 5-25 कोटीचं बनवता आलं नाही आणि तुम्ही 1600 कोटीच्या गोष्टी करताय। आता तुम्ही आला असाल रस्त्यानं, रस्ता बघितला असाल काय असेल तो, खड्ड्याशिवाय रस्ता नाही आहे कुठलाही रस्ता। इथून कोवाडला जावा, मग कोवाडला एक मार्गे म्हणजे मानगाव मार्गे जावा, किंवा तुम्ही तिकडून ढोलगरवाडी मार्गे जावा, इथून नागनवाडीला जावा, हेऱ्याला जावा, कुठेही जावा, एक रस्ता चांगला नाही आहे। मग हा 1600 कोटी कुठं गेले? 1600 कोटी जर आणलेत ना, आणले असतील बाबा, आम्हाला माहित नाही, तुम्ही आणला असाल, मग गेले कुठे हे दाखवा ना।